त्या पगारातून आमच्याकडे घेणार नाही. तुम्हाला वाटलं 220 रुपये तुम्ही आम्हाला द्यायचे, आम्ही तुम्हाला समोर पावती देऊ, सभासदत्वाचा व्यवहार घेतला, वर्षभर तुम्हाला जी समस्या असेल, जी पण समस्या कोणत्याही लेवलची समस्या असेल 100% तुमच्यासोबत आम्ही राहणार, 100% तुमच्याकडे आम्ही कामं करून देणार. कोणत्याही पद्धतीचं आम्ही त्याच्यामध्ये हे करत नाही. फक्त आमची जी काही अधिवेशनं असतात, वर्षातून एकच अधिवेशन असतं, राज्य अधिवेशन, त्यावेळेला आम्ही फंडिंगची विनंती करतो. तुम्ही जे काय द्या 5-50 रुपये ते आम्ही घेऊन आम्ही तिकडे तुमच्या वतीने घेऊन टाकतो. अशा पद्धतीचं आमचं पारदर्शक काम आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे इतर कामगार म्हणजे फुल टायमर आम्ही म्हणतो, कारण ट्रेड युनियनच्या ॲक्टनुसार कलम 22(अ) मध्ये कामगार हाच कामगारांचं प्रतिनिधित्व करू शकतो, इतर कोणालाही कामगाराचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार नाही, असं कलम बाबासाहेबांनी लिहून दिलं. मग आमच्या चौक्यांवर येणारे जे फुल टायमर आहेत यांना कधी आम्ही विचारलं, बाबा तू कोणत्या खात्यामध्ये कामाला आहे, कोणत्या विभागामध्ये कामाला आहे, तू तर महानगरपालिकेचा कामगार आहे, तो आमचं हे कसं करणार, प्रतिनिधित्व कसं करणार? म्हणजे मी काम झाडू मारताना मला इकडे ज्या वेदना येतात त्या तुला कशा कळतात? तर मी झाडू मारते, तुला कचरा भरते, तर माझ्या कमरेला येणारी वेदना ही तुला कशी कळते? तू कामगार आहेस का? नाही ना. तर जर कामगार असेल तर तेवढ्याच भावनेनं तू तिथे जाऊन झगडेल की जो मला त्रास होतो तो माझ्या कामगारांना होतो, एवढे हक्क दिला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आमचं आज नुकसान आहे. आमच्या ज्या घरापुढे ज्या समस्या आहेत त्या तिथं मांडण्यासाठी आमचा खरा प्रतिनिधी पाहिजे, जो कामगार पाहिजे. तुमच्यातला कोणीही कामगार तयार होऊ द्या. आमचं असं म्हणणं नाही की नरेश जाधवनी जिथं काम करायचं आहे, नरेश जाधव मुंबई सचिव आहे, तुमच्यातला कोण सचिव होणार आहेत का मुंबईमधला? मुंबईचा सचिव मी आज पद द्यायला तयार आहे. इथे पदासाठी कोणी नाही आहे. आज ती पावर मिळेल, आज ती सगळी संपूर्ण मिळेल, तर तुमच्यातलं नेतृत्व पुढे या, कामगारांसाठी काम करा, कामगाराची नोकरी वाचवता तुमची वाचवा. मी शेवटचं उदाहरण देऊन थांबतो. मी कामगारांचं जे नेतृत्व आहे ते 19 पासून सुरू केलं. 19 पासून मी सुरू केलं, 7-8 वर्ष मला झाली. पण बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती 2001ला चालू केली, आज 25 वर्ष होते. 25 वर्षापासून बाबासाहेबांची मी चळवळ चालू केली आहे आणि मी 7-8 वर्षापासून कामगार क्षेत्राशी जोडला गेलो आणि कामगारांच्या हक्काधिकार कामगारांना दिले गेले पाहिजे म्हणून कामगार कायदे जाणून घेतले, संविधानाचा अभ्यास केला आणि मग कामगारांना कसे अधिकार दिले जाते याचा प्रयत्न करता करता कामगारांना माझ्या परीनं न्याय देण्याचा मी प्रयत्न करत आहे. बघा, मी 2005-1ला सुरुवात जरी केली, माझा मुलगा प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे. ती कंपनी आहे श्रीलंकेची, कोपर कैरनेला. आणि शेवट अगदी 2 मिनिटावर आलो. मी तुम्हाला उदाहरण का देतोय, ते व्यक्तिगतच का देतोय, त्यांचा मी पूर्ण पुरावा मी आहे. माझ्या मुलाची समस्या ही होती की त्याला जेव्हा इंटरव्ह्यूला बोलवलं तेव्हा तो कामाला लागला. त्यावेळेला इंटरव्ह्यूमध्ये त्याला असं सांगितलं होतं की 8.5 तासाची तुझी ड्युटी असेल आणि अर्धा तास तुला कामासाठी जेवणासाठी दिलं असेल, 9 तासाची तुझी ड्युटी असेल आणि जी ओटी असेल म्हणजे ओव्हर टाईम असेल तो कधीतरी असेल. हे लिखित नाही आहे, हे सांगितलं गेलेलं आहे. ओटी कधीतरी असेल तर तो तुम्हाला करावा लागेल, बरोबर आहे. अशा पद्धतीने सूचना दिल्या. आता काय झालं, दिवाळीला काम वाढल्यानंतर त्यांनी एक नोटीस काढलं की तुम्हाला ओटी कंपल्सरी करणं आहे. माझा मुलगा ओटी कंपल्सरी करणारच नाही. तुम्ही सांगितलं 8 तास ड्युटी करायची, मी तेवढीच करणार. ओटी मी करणार नाही, कधीतरी ओटी सांगितलं तर मी करणार नाही. मग त्यांनी सांगितलं की तू रिझाईन दे. मला फोन आला, काय करू म्हटलं, रिझाईन देतो ते आणि त्यात दे की मी ओटी करण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करतात म्हणून मी नोकरी करतो. जसा डिस्पॅच झाला, जसा मेल गेला, त्यांनी लगेच सांगितलं कोण आहे मुलगा, त्याला लेटर पाठी घ्यायला लावा. ओटीसाठी जबरदस्ती करता येत नाही. 2025चाच नियम आहे की जर एखाद्या कामगाराला त्याच्या कामाव्यतिरिक्त जास्तीचं काम द्यायचं असेल तर पहिल्यांदा त्याची पूर्वपरवानगी घ्या, त्याला ते काम जमणार आहे की नाही. त्याची जर मानसिकता असेल काम करायची तरच त्याला काम करायला द्या, अन्यथा देऊ नका. कारण ओटीचा पगार जरी त्याला मिळाला असला तरी तो पगार त्याला हवा आहे की नाही हे पहिले तपासा. झालं, लेटर पाठी आलं, मात्र तो जो मॅनेजर आहे तो ऐकायला तयार नाही. साथीवर सांगण्याचा मुद्दा असा, मला कामगार कायदा माहीत होता, बरोबर आहे. शिवाय एक पालक म्हणून मी त्या कंपनीत गेलो, त्यांना समजून सांगितलं
हा कायदा आहे. तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. आणि जबरदस्ती करत असाल तर माझा मुलगा राजीनामा देऊन घरी जाईल. पण त्यानंतर एका कामगाराला या पद्धतीनं घरी गेला सोडलाच आहे किंवा या पद्धतीनं घरी पाठवला म्हणून मी तुम्हाला सोडणार नाही, मी ट्रेड युनियनचा कार्यक्रम. इथं निर्णय झाला की त्याला कामावरून काढू नका, त्याला 8:30ला घरी पाठवा. किती वाजता? 8:30 वाजता. माझा मुलगा तिथून निघतो तर 10 वाजता घरी पोचतो. तो 10 वाजता घरी आल्यानंतर 11 वाजेपर्यंत जेवणार खावणार. तो तर माझी झोप आराम झाली ना, मी सकाळी 5 वाजता घरी गेलो. मग मी त्यांना समजून सांगितलं की ज्या वेळेला कामगार काम करतो त्यांनी मला असं सांगितलं की कामगार पुढे नंतर काय करतो, प्रवास कसा करतो, घरी काय करतो याच्याशी देणं घेणं नाही. म्हटलं होत नाही. नियम असा सांगतो की तो कामगार घरी गेल्यानंतर त्याची फॅमिली होत नाही ना, याची पण दखल कंपनीने घ्यायची आहे. असा नियम आहे ट्रेड युनियनचा. 2001ला जेव्हा हे काम चालू केलं तेव्हा मला माहित होतं माझ्या मुलावर अन्याय होणार आहे, माहित होतं का. पण आज तुमच्या आमच्यासाठी स्वतःचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी तुमच्यासाठी मी जेव्हा प्रयत्न केले तेव्हा माझ्यावर जेव्हा वेळ आली की मी माझी गोवणी का नेली, तर मी त्यावेळेला निस्वार्थपणे काम चालू केलं. म्हणून आज तुम्हाला पण मी विनंती करेन, आज तुम्ही सुद्धा इतरांच्या हक्कासाठी काम चालू करा. कदाचित आपल्या वेळेत तुमच्यासाठी सगळे एकत्र येतील आणि आपण एकमेकांचं काम आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहे. नरेंद्र एकटा ट्रेड युनियनचा मोठा लिडर असला तरी एकटा स्वतःची नोकरी वाचू शकत नाही ना तुमच्या वाचू शकत. इथं 100% तुम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन काम करायचं आहे. आणि आज तुम्हाला मी सांगतो, इथं प्रशासनाबरोबर लढाई पत्रव्यवहार करा, तुम्ही कोर्टात जा आणि अन्यायाविरोधात लढा. होणार नाही. तुम्हाला रस्त्यावरचीच लढाई लढायची आहे, रस्त्यावरचंच आंदोलन लढायचं आहे. तर आणि तरच तुम्हाला हे न्याय मिळणार आहे. म्हणूनच आपण तुम्हाला म्हणतो ट्रेड युनियनशिवाय पर्याय नाही. ट्रेड युनियन कोणती निवडायची, कोणती चांगली आहे कोणती नाही आहे त्याचा पूर्ण अभ्यास करा. आमच्याकडे काही पुरावे आहेत, ते पुरावे आम्ही तुम्हाला देऊ. त्यानंतर आता एरिया बेसच्या टेंडर आंदोलन केलं, त्या आंदोलनाचं एक पत्रक आहे, त्याच्यामध्ये काही पाठीमागे सगळे मुद्दे आहेत. ते मुद्दे तुम्ही वाचा. आणि जर तुम्हाला तुमची जी काही युनियन आहे ती सोडायची वाटत असेल तर 00 नंबरचा फॉर्म भरा. आणि त्याच वेळेला तुम्हाला ज्या युनियनकडे जायचं आहे त्या युनियनचे सभासद फॉर्म भरा. आणि 2026 पासून आपण एकत्र काम करू. तुम्ही आमच्याकडे आलं तर निश्चितच एकत्र काम करू आपण आणि त्या पद्धतीनं आपण कामकाज करूया. आणि पुढच्या वर्षात जर सगळे एकत्र आले तर तुम्हाला 100% सांगतो की पुढच्या वर्षी महानगरपालिकेतला प्रत्येक कामगार सुखी करण्याची ताकद राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाकडे आहे. राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कामगार कर्मचारी संघाकडे नॉलेज आहे, कायद्याचं नॉलेज आहे, लढण्याची ताकद आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे हत्यार असतं ते सैनिक लागतं. सभासद संख्या जास्त लागते. ही सभासद संख्या जर असेल, आता ती 10% वाढवून ठेवलं प्रत्येक, आता आजच कालचं परिपत्रक माझ्या खात्याकडे, तर ती सभासद संख्या जर तेवढी असेल तर आम्ही प्रशासनात बसून तुमच्यासाठी कामगारांसाठी असलेले सगळे कायदे, कामगारांच्या बाजूचे कायदे सगळे निर्माण करून घेऊ आणि कामगार सुखी होईल. कारण मी जर दखलबाजी केली तर मी स्वतः अडकणार, मी कामगार आहे तर माझं नुकसान होणार आहे. मी तुमचं नुकसान करण्यासाठी गेलो तर त्याचं माझं नुकसान होईल. म्हणून इथे प्रामाणिकपणे आपण लढाई लढूया. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, या ठिकाणी कनिष्ठ अभिषेक नाही आहेत, पण त्यांनी सुद्धा आम्हाला आपलं पुढचे या ठिकाणी सहकार्य केलं. आमचे मुख्यालय सहकार्य आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आपण कामगारांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. मी तुम्हाला एक विनंती करेन की तुमची ड्युटी आहे तुम्ही प्रामाणिकपणे केली पाहिजे. प्रामाणिकपणे माझी ड्युटी आहे, मी प्रामाणिकपणे केली पाहिजे. ही धरती जी आहे ना, ही धरती साफ करण्याचा आम्हाला एक पुण्याचं काम मिळालं. पुण्याचं काम मिळालं म्हणून सांगतो तुला. ही धरती कोणाची आहे? आमच्या जबाबदाऱ्यांची आहे ना. मग ती जर साफ करण्याचा आम्हाला अधिकार असेल तर आम्हाला कमीपणा का वाटावा? लक्षात घ्या. म्हणून प्रामाणिकपणे काम करा आणि ड्युटी संपल्यानंतर आपले जे हक्क अधिकार आहेत ते जाणून घेण्यासाठी तिथे चला, तिथे विचारा जावं. आमच्या हात राबतात म्हणून तुम्ही तिथे बसलेले आहेत, तुम्ही आमच्यासाठी काम केलं पाहिजे. हे ठणकावून विचारण्याची ताकद तुम्ही ठेवा. तुम्हाला जे जे सपोर्ट लागेल राष्ट्रीय युनिव्हर्सिटी बहुजन कर्मचारी संघ 100% सपोर्ट करेल.
पुन्हा एकदा मी विनंती करतो या ट्रेनिंगमध्ये तुम्ही या, तुमचे हक्क अधिकार संपूर्ण जाणून घ्या आणि 2026मध्ये आपण एक लढाई लढूया, पुन्हा आंदोलन उभं करूया. कारण ही संघटना आमच्या आहे, या संघटनेला 90 संघटनांचा पाठिंबा. जर उद्या आंदोलन करायची वेळ आली तर आपण आंदोलन करून चालणार आहे का? बरोबर आहे. कारण आपण सरकारी कामगार आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला काही रूल्स अँड कंडिशन असतात. मग आमच्यासाठी येणार कोण? तर ही जी आमची मूळ संघटना वामशेप आहे, त्या वामशेपला इतर संघटना आहेत त्या 90 आहेत आणि त्या संघटना तुमच्यासाठी लढायला तयार आहेत. पण कधी? जोपर्यंत तुम्ही या संघटनेचे सभासद होत नाही, तोपर्यंत कोणतीच पुढचीच संघटना, आपल्या युनियन पण बघा, त्यांच्याकडे सभासद झाल्याशिवाय तुमच्याकडे येत असतात. तर त्यामुळे नियम तसंच आहे. आणि उद्या कोर्टाची लढाई झाली तर तुम्हाला विचारणार युनियनला, लढतोय कोणासाठी लढतोय? अमुक अमुक व्यक्ती तुमची सभासद आहे का? तर सभासद होणं खूप गरजेचं आहे. आजपर्यंत इतर सगळ्या युनियनवर तुम्ही विश्वास ठेवला, तसं त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा असं विनंती करेन. कारण मी आज जर तुम्हाला समजावायला आलो तर युनियन निवडण्याचा शेवटी मी विनंती जरी केली तरी तुम्ही पुढे जाऊन काय विचार करायचा हा तुमचा प्रश्न आहे. पण ट्रेड युनियनचा विचार करा, त्यातल्या त्यात राष्ट्रीय मूल्यवाशी भोजन कर्मचारी संघाचा विचार करा आणि आपले हक्क अधिकार जाणून, कारण ही राष्ट्रीय लेवलला कामकाज करणारी संघटना आहे आणि कायदे बनवण्याची ताकद या ट्रेड युनियनचा आहे. असं तुम्ही मला सगळ्यांना ऐकून घेतलं, त्याबाबत मी तुम्हाला तुमचे आभार मानतो आणि तुमचे कर्मचारी आहेत त्यांना योग्य सहकार्य करा आणि आपण मिळूया. त्यांना सर्वांचे आभार मानतो.